यांनी यावेळी व्यक्त केला। हिंदुस्तान कोका कोला बेवरेज या कंपनीनं जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं ग्रीनफील्ड प्रकल्पासह राज्यात सुमारे 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे। या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना तसंच परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। आज या संदर्भात विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। गुंतवणूक, रोजगार निर्मिती, सक्षम स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला हातभार लावणाऱ्या उद्योगांचं महाराष्ट्र नेहमीच स्वागत करतो असं मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्रातील 3 उत्पादन केंद्रांद्वारे हिंदुस्तान कोका कोला बेवरेजेसनं राज्यातील विशेषतः दुर्गम तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीला चालना दिली आहे असं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत रुपाणी यांनी यावेळी सांगितलं।